कुठल्याही कन्सर्न तोंड द्यायची वेळ आली आणि सध्या आपण त्याच गोष्टीतून जातोय, तर आपल्याकडे जो पूर्ण डेटा आहे, म्हणजे तुम्ही जर अक्षरशः मला विचारलं की 2021ला XYZ किंवा एखाद्या पर्टिक्युलर महिन्यामध्ये ह्या तारखेला तुमच्याकडे टोटल कॅश किती होती किंवा तुम्ही ह्या व्यक्तीला किती कॅश दिली आणि त्यामध्ये नोटाचा तपशील काय होता आणि कॅश त्याने स्वतः नेली की कोणाकडे दिली आणि किती वाजता नेली, इथपर्यंत आपल्याकडे तपशील आहे. म्हणजे आपण कुठल्याही प्रकारचे बेकायदेशीर काम केलेलं नाहीये किंवा कुठलं काही वेगळं काम केलेलं नाहीये. मग आपल्याकडे कुठलाही पैसा जो होता तो काळा नव्हता. सगळा जो पैसा आहे तो सर्वसामान्यांचा आणि व्हाईट मधला तो पैसा आहे. फक्त काय आहे की व्यवहार आपण ते कॅशमध्ये केले. मग इलेक्शन ज्या आणि त्या कॅशचा आपण, आता मी त्या गोष्टी बोलत नाही, ठीक आहे चालेल. मी तुम्हाला ती कॅशमध्ये दिली तर तुम्ही म्हणजे त्याच्यापैकी आता तुम्हाला सगळ्यांना माहिती कुणी आयकर परतावा भरलेला नाही. काहीतरी टेक्निकल इश्यू आहे, ऑटोमॅटिक कॅमेरा बंद होतोय. तर आपण कुठं होतो, ठीक आहे कॅश ट्रान्झॅक्शन पर्यंत. तर आपण ते सर्व म्हणजे कोणाला मी म्हटलो नाही की तुझी एवढी कॅश आहे बाबा आणि एवढी अलाउड नाही आणि या काही गोष्टी. मी माझ्या ओन रिस्कवर मी ती कॅश पुरवली, सगळ्या गोष्टी केल्या, जेवढे रेकॉर्ड माझ्याकडे ठेवता येईल मेंटेन करता येईल बुक ऑफ अकाउंट मी ते सगळे मेंटेन केले. तर मागच्या याच्यात मागच्या 2 ते 3 महिन्यात जे इलेक्शनमध्ये आचारसंहितेचा जो कालावधी चालू होता, त्या कालावधी तुम्हाला सगळ्याला माहिती आहे की आपण मीच काय कोणी कॅश संदर्भात खूप मोठे आणि कडक निर्देश होते आणि त्या संदर्भात आपण तरी पण एका महिन्यात सर्व पेमेंट केले, सगळ्यांना माहिती आहे. खूप म्हणजे कोणत्याही अडथळ्याशिवाय आपण ते पेमेंट केले. पण नंतर काय झालं, मागे आपण जे माग काही अफवा उठवल्या गेल्या आणि काही बॅड न्यूज पसरवल्या गेल्या, त्यामुळे काय झालं, खूप मोठ्या प्रमाणात पैशाची मागणी यायला लागली आणि जो लोकांचा प्रतिसाद होता आजपर्यंत आपण टिकून ठेवला होता, की मी बऱ्याच जणांना सांगितलं की ठीक आहे बाबा की की मी बऱ्याच जणांना सांगितलं की ठीक आहे बाबा की इलेक्शन होईपर्यंत थांबा, आपण नंतर काहीतरी करू. पण तसा प्रतिसाद येत नव्हता की प्रत्येकाचे प्रश्न यायचे की नाही आम्हाला काय प्रॉब्लेम आहे असं तसं. काय प्रॉब्लेम होता तो तुम्हाला सगळ्यालाही माहिती आहे की हे कॅश संदर्भात कसे निर्देश असतात आणि आपण पूर्ण पैसे ऑनलाईन देऊ शकत नाही, कारण तुम्ही मला कॅश काही जणांनी दिली होती आणि ती मी तुम्हाला कॅशमध्ये स्वरूपात म्हणजे त्याचे ट्रान्झॅक्शन ते वरती स्क्वेअर ऑफ करावे लागतात. तर ती कॅश मला उपलब्ध होऊ शकते, म्हणून मी ती जी कॅश असेल ती अकाउंटला डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न केला आणि तोच प्रयत्न माझा फसला गेला. त्यामुळे माझा जो आहे जे आर्थिक स्रोत आहे ते कुठं म्हणजे टेक्निकली इश्यू असेल इंस्टाग्रामचा की काही काही कळत नाहीये. तर कुठपर्यंत होतो मी, ठीक आहे मला 1 मिनिट, मी 1 मिनिटाचा ब्रेक घेतोय. कदाचित माझं इंटरनेट स्लो आहे, माझा आवाज ब्रेक होतोय.